सगळ्यात आधी आपण ही चण्याची डाळ आपण रात्री पाण्यात भिजत टाकली होती, ती आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. व्यवस्थित धुवून घ्यायची, अगदी स्वच्छ. ही आपली डाळ धुवून झाली. ती आता आपण व्यवस्थित सुकवून घेऊया. तर आता इथे एक मी टिश्यू पेपर खाली अंतरून घेतला आहे, त्याच्यावरती डाळ थोडीशी अशी टाकून पसरवून घेऊ. तर इथे आपली ही डाळ आहे ती पूर्णपणे सुकवून झालेली आहे, बघू शकतो आपण. आपण इकडे एका बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं, ते कदाचित तापलं पण असेल, पण त्याच्यात चला तरी तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडं डाळ टाकून घेऊ. सावकाश टाका, नंतर हातावरती तेल उडेल, जसं की आता माझ्या हातावरती उडालं. व्यवस्थित ढवळून घेऊया. सावकाश ढवळा. व्यवस्थित आपण 5-10 मिनटं आपण शिजवून घेऊया, थोडासा रंग लालसर होईपर्यंत. जास्त पण लालसर करू नका, नाही तर करपून जाईल. आपण गॅस आहे तो मंद आचेवरती ठेवलेला आहे. तर आता आपली डाळ शिजलेली आहे, आपण काढून घेऊया एका भांड्यात. तर आपली ही डाळ तयार झाली. त्याच्यात आपण आता थोडंसं मीठ वगैरे टाकून घेऊया. आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. लाल तिखट टाकूया चवीनुसार. आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया. आणि आपली ही चणा डाळ तयार झाली आहे, बघू शकता. चांगली कुरकुरीत झाले. तर तुम्ही पण बनवून बघा एकदा, नक्की. खूप छान लागते.